मुंबई रायगडमध्ये पाऊस पुन्हा परतला। रायगडच्या उरण, पनवेल, महाडमध्ये मुसळधार पाऊस। मुंबईसाठी 3 तासांचा रेड अलर्ट। उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातच एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडण्याचा विचार बोलून दाखवला। संजय राऊतांचा माझा कट्ट्यावर गौप्यस्फोट। नातवंड झाली असताना तुरुंगात जायचं वय नाही। भाजपसोबत जाण्याबाबत प्रस्ताव मांडताना शिंदेंनी संवाद साधल्याचा संजय राऊतांचा दावा। दैनिक सामनाच्या मुखपृष्ठावर उद्धव आणि राज ठाकरे एकाच फ्रेममध्ये। कालच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुढचं पाऊल। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून गिरगावमध्ये बॅनरबाजी। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबरोबरच मनसेकडून एकला चालो रेचीही चाचपणी। राज ठाकरेंची गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीसोबत खलबतं। राज ठाकरेंच्या सभांमधली गर्दी मतांमध्ये परिवर्तित होत नाही, मात्र उद्धव ठाकरेंच्या सभा मतांमध्ये परिवर्तित होतात। शरद पवारांचं विश्लेषण। महाराष्ट्र विधानसभा म्हणजे निवडणुका चोरण्याचं पॅटर्न। राहुल गांधींचा अनेक वृत्तपत्रांमध्ये लेख, तर राहुल गांधी भ्रमिष्ट, भाजपचा पलटवार। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर यंदाही शिवसेनेच्या घंटानादाला परवानगी नाहीच। शेजारी बकरी ईद शांततेत साजरी। मालेगावमध्ये मात्र अवैध कत्तलखान्यांमुळे नदीचं पाणीही झालं लालबुंद। टपाल खात्याकडनं 6 अंकी पिन कोड इतिहास जमा। आता 10 अंकांचा डिजिटल पिन सांगेल शहर आणि गावांचा पत्ता। तुमचं घर, कार्यालय, उद्योगाचा अतिशय नेमका पत्ता कळणार। अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी साताऱ्यात छत्रपती शाहू स्टेडियमची पाहणी। रविवारी संमेलन स्थळही घोषित होणार। नमस्कार, मी पूर्वी भावे, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत। आणि अर्थातच सुरुवात करणार आहोत पावसासंदर्भातल्या बातमीने, कारण पावसाने आता कमबॅक केलेला आहे।